इथे ही जर्मनी आणि त्याच्या वर हे नेदरलँड. काय? नेदरलँड. बरोबर. बाई यो ढेरपोट्या नेदरलँड म्हणायचं सोडून नेदरलँड म्हणालाय. नाही हो बाई, ह्योच म्हणत होता मगासपासून सांगालाय. नाही बरं, बस बस बस. भांडण करू नका, इकडे लक्ष द्या. इथे आलं नेदरलँड आणि इथून आपण असं वर गेलो की इथे आला काळा समुद्र. काय आला? काळा समुद्र. बरोबर. आता आपण इथे जर्मनी बघितली, इथे काळा समुद्र बघितला. आता जर्मनीच्या वर नेदरलँड आणि खाली आलं हे पॅरिस. काय आलं? पॅरिस. पॅरिस. बरोबर. आता मला सांगा, पॅरिस कुठल्या देशाची राजधानी? फ्रान्स. बरोबर. बाई मी मस्त जमलो, पण आकडा काय गावाना झालाय बघा. किती दिवस ओलांडल्यावर तुम्ही जाणार आहे ते सांगा की. अरे जर्मन लय लांब आहे गड्या, विमानानेच 10-15 तास लागतात. म्हणजे बघ, जर्मनीला जायला खूप वेळ लागतो, कारण ते दुसऱ्या खंडात येतं ना. मग मला सांगा, जर्मनी कुठल्या खंडात येतं? युरोप. बरोबर. बाई तुम्ही एवढ्या लांब जाणार असं म्हणल्यावर आम्हाला विसरणार नाही ना? नाही नको, मी थांबतो इकडे, तुम्ही जा. वय अरे असं कसं विसरीन तुम्हाला? नाही विसरणार. अंजली बाई. अरे सर, हो, आज आपल्या शाळेत सन्माननीय आदरणीय पाहुणे आलेले आहेत. त्यांना तुम्हाला भेटायचंय. कोण? अहो बाहेर थांबले, तुम्ही भेटा तरी. नाही, यांची काळजी करू नका. यांना मी बरोबर सरळ करतो, म्हणजे सामान्य ज्ञान सरळ सांगतो. आले. ए, माझ्या तोंडाकडे काय बघताय? अभ्यास करा. तुम्ही आणि ते पाहुणे कुठे गेले? मीच किती पाहुणा. आता हे काय नवीनच? हे तुम्हाला शाळेचा नियम मोडायला चालत नाही ना? म्हणलं तुमच्या शाळेच्या नियमात बसूया, म्हणून शाळेचा पाहुणा चालू बघा. म्हणजे ते सोडा. माझं एक अर्जंट काम आहे तुमच्याकडे. काय? ते मला इंग्रजी बोलायला शिकवाल काय? जगातलं दुसरं काय बी सांगा, पण ते शिक्षण नको. आता तुम्हाला कळलं ना की माझं काय बी अडत नाही, आणि आता मी तुम्हाला दाखवून दिलं की नाही की मला शिक्षणाची काय बी गरज नाही. ते आपल्या दोघांमध्ये शिक्षण कोणी आणलं? तुम्हीच आणलं ना? आयुष्यात पाटी पेन्सिलला हात लावणार नाही. हे काय घडतंय आता नवीन? शिक्षणाला घाबरणारे, पाटी पेन्सिल पासून दूर पळणारे हेच ते राणाजी आहेत का, जे आज इंग्रजी शिकायचं म्हणतात? इंग्रजी कशाला? मी इंग्रजी शिकणार म्हणलं तुम्हाला सरप्राईज मिळणार का नाही? हो, म्हणजे माझ्यासाठी हे सरप्राईजच आहे. पण कशाला शिकायचंय? तुम्हाला सरप्राईज द्यायचंय आणि तुमच्या संगत बोलायचंय म्हणून. पण माझ्याशी तर तुम्ही मराठीत बोलता, मग इंग्रजी कशाला शिकायचं? तुम्ही शिकवणार का नाही तेवढं सांगा. तुम्ही आता जा, आपण शाळा सुटल्यावर बोलू. पक्का शिकवणार ना? शाळा सुटल्यावर बोलू. चालते, मी वाट बघतो. काय या लवकर? लवकर नाही, शाळा सुटल्यावर. तेच ते, पण शाळा सुटल्यावर लवकर. शाळेबाहेर वाट बघतो. काय बरं, येऊ काय? झालं का बोलणं पाहुण्यांची? ठीक आहे, उत्तम. हा, तुम्ही आता तुमचा वर्ग सांभाळा, मी माझा सांभाळतो. हा, चला चला इकडे बघा. अंजली, तू राणादाला न्यायला येऊ नको म्हणून सांगितलं होतंस ना? मग तो बघ, शाळा सुटायच्या टायमिंगला करेक्ट हजर झालाय बघ. तुझ्याशिवाय चैनच पडत नाही वाटतं त्याला. आता काहीतरी नवीनच डोक्यात घेतलं. आता काय आणि नवीन आला तरी कुठे काय माहिती.
बायकोशिवाय गमन झालं वाटतं. नाही तसं काय नाही. असू दे र, मी कुठं काय म्हणा लागले तुला. आता ही 2-2.5 महिने जाणार आहे म्हणल्यावर हिला टाइम द्यायलाच पाहिजे की तुला. आणि तसं बी एकदा काही गेली की तुला कुठं बोलायला मिळणार आहे तिच्या बरोबर. याची तयारी सुरू आहे. अरे हा, अंजली काहीतरी म्हणत होती मला तुझ्या डोक्यात काहीतरी नवीनच चाललंय म्हणून. काय कसली तयारी चालली आता? इंग्रजी बोलायला शिकणार आहे मी. हा हो, पण इंग्रजी का शिकायचंय तुम्हाला? होय, तुमच्या संगत बोलण्यासाठी. हो, पण तुम्ही तर माझ्याशी मराठीत बोलता ना, मग इंग्रजीत कशाला बोलायचंय? अहो, तुमच्या संगत मराठीतच बोलणार हो. पण कसं आहे, तुम्ही फॉरेनला गेल्यावर तुम्हाला फोनवर बोलायचं झालं तर तिकडल्या माणसासंगत इंग्रजीमध्ये बोलावं लागणार. अहो, म्हणून मला इंग्रजी शिकवा. अच्छा, असं आहे होय. तर मग अरे पण राणादा जर्मनीमध्ये जर्मन बोलतात, इंग्रजी नाही. म्हणजे इंग्रजी भाषा चालत नाही होय तिकडं. उम्हम. आणि आता तू काय म्हणलीस, जरा म्हण की परत. जर्मन. हा तेच ते. आता ते कुठनं शिकू? ना इकडं कुठं त्याचा क्लास आहे ना पिक्चर. असो, काही का असे ना, या निमित्ताने तुम्ही इंग्रजी शिकायला तयार झालात ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. हो, आता कशाला शिकू इंग्रजी? आता जर्मनीमध्ये इंग्रजी भाषा चालत नसेल तर कशाला उघड डोसक्याला ताप लावून घेऊ? असं नाही हा, आता तुम्ही शिकायला तयार झालात की नाही, मग शिकायचं. अहो पण आता कशाला उघड शिकू मी? हो, आता माझ्याशी बोलता यावं म्हणून शिका. मी आता जिथे निघालीये ना तिथे सगळे इंग्रजीत बोलतात म्हणून शिका. अहो पण त्यांची भाषा जर्मन असल्यामुळे ते कशाला इंग्रजीमध्ये बोलतील? आता आपली भाषा मराठी, पण आपण सुद्धा बोलतोच ना इंग्रजीत. आता मी तिथे जाऊन सुद्धा इंग्रजीतच बोलणार आहे. आणि मला कुठे येतंय जर्मन? आणि तुम्हाला जर का माझ्याशी बोलायचं असेल ना, तर तुम्हालाही इंग्रजी शिकावंच लागेल. खरंच काय? हो हो, खरंच. हवं तर रेणूला विचारा. हो की नाही ग? हा हा, तिथे इंग्रजी बी बोलतात. बघा, मग चालते, शिकवा मला. तुम्ही मनापासून शिकणार असाल ना तर नक्की शिकवी. अहो मग मनापासून शिकणार मी. चालेल, मग चला घरी. चला जाऊ द्या तुमची जोडी, मी जाते घरला. बाय अंजली. बाय. येते राणादा. हा. चला. चला. काय हो, दिलेलं टाइम टेबल नीट पाळताय ना? तर अहो टाइम टेबल सोडून दुसरं काय बी करत नाही मी. समजा टाइम टू टाइम. मग आता असं हे शाळेकडे येणं तुमच्या टाइम टेबल मध्ये नव्हतं? म्हणजे ते हा, अहो शेतात काय कामच नव्हतं, रिकामा टाइम गावला म्हणून आलो. कसं आहे, समजा कसं मी टाइमात करतोय बघा, तुम्हालाच टाइम देता येत नाही. मी काय म्हणतो, ते जेवणानंतर तुमचा टाइम मिळेल काय? हो नक्की. ते नेहमी सारखं आपण गणपतीच्या देवळाच्या इकडे जाऊन बसूया. रातच्या टायमाला तिकडे कोण बी नसते, निवांत मध्ये बोलता येईल. हो, पण त्याआधी आपण आता घरच्यांना दिलाय नव्हे, मग आधी आपण घरी जाऊया आणि टाइम टेबल पाळूया. होय, चला. चला. गोदका मीठ घातले काय? ते माझ्या ताईसाहेबांना मीठ कमी लागते ना व. आणि ह्यात इकडे दे. हा. चंदे, हात नीट धुतल्यास ना व? अहो हे ताईसाहेब, चांगलं साबणानं घासून घासून धुतल्या ती बघा. ए, रगत बिगत तर आलं नाही ना व घासून घासून? आली मोठी स्वच्छतेची महाराणी. अगं जेवायच्या टायमाला तर नीट बोल की. अरे आता यात काय चुकलं आमचं? आम्ही आपलं काळजीपोटी विचारायला होतो चंदीला आमच्या. काय ग चंदे, बरोबर आहे ना व? नाही,
या घरात कुणाला काही काळजीपोटी विचारायला गेलं का नाही की त्याचा दुसराच अर्थ काढायची सवय झाली समजासनी. गोदक्का वाढ तू जेवायला. गोदक्का झाली का समधी जेवायची तयारी? अरे हे काय अंजली तर राहणार कुठे? आता येतच असतील बघा दोघं बी. चंदे जाऊ बैसनी आणि राणा भाऊजीसनी बोलवून आण जा. म्हणाव मामांजी खोळंबलेत त्यांच्यासाठी. जा. नाही नको असू द्या. अहो त्यांची कामं ओरखली की येताल ते. अहो काम कसली मामांजी, एकदा का गप्पा हाणत बसले का नाही, एकदा का गप्पा मारत बसले का नाही ते की त्यासनी कसलं भानच राहत नाही बघा. तुला काय माहित का? आता आमच्याच घरातला आमासनी माहित असणारच नव. राणा आला बघा. या बलवान बसा. काय जेवायचा टाइम झालाय ना? झालाय. वहिनी अहो ते मला बी टाइम टेबल बनवायचंय बघा. हो करूया ना. तू बस, मी वाढते. नाही नको, आपण दोघे मिळून वाढू. चल. अगं नग, तू बस जा. उग कामाची दगदग करू नगस बघ. आपल्या माणसांना जेवण वाढण्यात दगदग होते का? या. तू ऐकणार नाहीसच बघ. काय राहना टाइम टेबलचा उपयोग होतोय ना? होय अहो एक नंबर उपयोग होतोय बघा. समजा कसला जिकडल्या तिकडं आणि टाइमच होते. अहो या टाइम टेबल मुळे समजा सोपं होऊन जाते बघा. चांगलंय होय. पर बायकोला टाइम देतोस ना? होय अहो आता जेवल्यानंतर जाणार आहे की देवळाकडे फी. फिरायला नाही राणा भाऊजी, आम्ही काय म्हणतो असं रातच्याला फिराय बिराय जाऊ नकासा बघा. अहो चोरट्यांचा लई कालवा वाढलाय बघा आजकाल. कोण म्हणलं का तुला? हा काय उगाच आपलं काहीतरी. आता आमसनी जे कानावर पडायलंय ते आम्ही सांगायलोय. हा आमचं काय नाही तर. हो दाखल्या सुनबाई, 10च्या जागी 20 चोरी उद्यात रानासमोर टिकणार आहेत का? तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जेवा. आबा अजून वाढू? नाही मामांची एकच भाकरी खात्यात वय का नाही हो? नाही अर्धी वाडा. अरे हा अंजली सांगायचं राहिलं, आजच आम्ही तुझ्या अकाउंटला 2 लाख रुपये भरले. कशाला? अहो वहिनी तुम्ही तिकडे लांब जर्मनीला निघाले असा. अहो पैसे जवळ असलेलं चांगलेच आहेत की. अहो नाही, पण मला तिकडे जाऊन कुठे काय खर्च करायचा? माझा सगळा खर्च तेच करणार आहेत ना. अहो असू द्या हो, येताना मस्तपैकी आमच्या सगळ्यांसाठी शॉपिंग करा बघू. मला एक बाटली आहे ना. सेंटची. आणि रानात आणि मला ते लेदरचं जॅकेट ना बघू. चालते ना? अरे मी कुठं घालतोय असलं काय? अरे घाल तू. आणा वहिनी तुम्ही. अच्छा म्हणून तू 2 लाख रुपये भरायला सांगितलेस होय? मी 1 लाख रुपये भरत होतो, याने आग्रह धरला 2 लाख रुपये भरायचा. अशी गेम होती होय तुझी?
नाही आबा, नाही म्हणजे मी सगळ्यांसाठी शॉपिंग करण्याचा नक्की प्रयत्न करीन, पण मला एवढा वेळ मिळेल का नाही सांगता येत नाही. तिकडे जाऊन अभ्यासही असेल ना. तरी बी असू दे की अकाउंटवर पैसे. आम्ही काय म्हणालोय? काय म्हणायचं तू? नाही ते आमटी आज लईच भारी झाल्या बघा. गोदक्का, आमटी एक नंबर झाल्या बर का. भाऊजी हे घ्या ना. ते मला बी वाटत नाही. आपण जायचं ना फिरायला. हो, तुम्ही तुमचं जेवण झालं ना की पुढे जा, मी मागून येते. अजून वाढू? नाही नको. आमचं झालंय, आम्ही निघतो. हो काय जेवण अर्ध ठेवून उठायचं नसते. पूर्ण जेवण जेवा बघ. राणा भाऊजी, अहो ते विचारायचंच विसरलं बघा. दुपारी का नाही आमच्या मम्मीचा फोन आलता बघा. तर ती म्हणत होती गेल्या साली आमच्या शेतात टोमॅटोचं पीक घेतलं होतं. राणा भाऊजी, हा, तर गेल्या साली टोमॅटोचं पीक घेतलं होतं, तर या साली कोणतं पीक घ्यायचं असं कोणी येणार आहे काय भेटाय? नाही, बोला तुम्ही. हा, तर या साली आता कोणतं पीक घ्यायचं असं म्हणत होती. तर काय सांगू तिला? जमीन कसली आहे? जमीन काळी आहे बघा. आणि ते टोमॅटोचं पीक किती घेतलं? 2 वेळा घेतलंय बघा. 2 वेळा काय? हा. वहिनी कसं असते, एकच पीक जमिनीत जादा यायला लावलं तर जमिनीचा पोत बिघडते. तुम्ही दुसरं काहीतरी लावायला सांगा. हा, बरं येतो. मग कोणतं पीक घ्यायला सांगायचं? ते मी जमीन बघतो नंतर सांगतो. बरं येऊ काय? अहो आमासनी विचारा की, आमासनी समजा माहिती. काळी जमीन आहे बघा, कन्फर्म काळी जमीन आहे. वहिनी काय करा, त्यासनी सांगा की शेवगाच्या शेंगा लावा. ते मार्केटला येतात त्याला. हा, शेवग्याच्या शेंगा? नाही नाही, ते सोडून दुसरं काय घेऊ शकतो पीक? वहिनी त्यासनी कुठलं पीक घ्यायला जमल ते विचारा आणि मग मला सांगा, मग मी सांगतो. बरं जाऊ काय आता? हा, थांबा थांबा थांबा. राणा भाऊजी, ते वरती का नाही लई पोती पडल्यात बघा, आणि इतकी धूळ साचल्या का नाही आम्हाच समजा बघायला लागते. कुणी काही लक्षच देत नाही. तेवढी पोती जरा हलवून देत असा काय? राणा भाऊजी, तेवढं करून द्या की. होय. हा. वहिनी झालं, बरं जाऊ का आता? ते हा, आमच्या खोलीतलं जरा कपाट हलवून देत असा काय? सकाळच्याला करून देतो की. अहो राणा भाऊजी, आत्ताच द्या की करून. छोटस तर काम आहे. अहो मी का, एक मिनिट. हॅलो. हॅलो, अहो कुठे आहात? मी पोहोचलीये केव्हाच. हा आलोच. राणा भाऊजी, वहिनी ते काय आधीच माझं टाइम टेबल मोडलंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता जाऊन आराम करा. उद्या सकाळच्याला मी तुम्हाला कपाट बी लावून देतो आणि पिकांचं बी सांगतो. बरं आता जाऊ काय मी? थांबा राणा भाऊजी. अहो किती बी प्रयत्न केला तरी बी यांचं टाइम टेबल काय मोडत नाही ते नाहीच. काय जादू करते ही मास्तरडी कुणास ठाव. नुसतं आपलं तिच्या माग माग माग.